निकीला अरबाजने काल खूप टोमणे मारलेले आहेत आणि तेच इकडे ती अभिजितला सांगण्याचा प्रयत्न करते। चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन चाललं आहे। तर इकडे हे दोघे जण बसलेले असतात आणि निकी सांगते की काल जो तो ट्रॉमा नसताना मग म्हणजे ज्या वेळेस तू आत गेलेलास त्यावेळेस मी हात करून सांगत होते की असं कर तसं कर, मग पॅडी दादा म्हणत होते की तूच जायचंस ना, तू कशाला इथे बसलेस, पण जान्हवी आतमध्ये होती। त्यावर निकी बोलली की मग तुम्ही जावा ना, इथं बसून तुमची काय गरज आहे, आज जाऊन जरा त्याला मदत करा असं मीही बोलले, इकडे ती सांगत असते। त्यावर अभिजित म्हणतो की काय यार हे लोक, कॅप्टन्सी केली, कालचा गेम आपण हारलो, मला याच्याबद्दल काही वाईट नाही वाटत कारण मी फेअर खेळले, मी व्यवस्थित खेळले, कसलीही चूक मी केलेली नाही असं इकडे निकी सांगत असते। तर अभिजित म्हणतो तेच तर पाहिजे ना। त्यावर निकी म्हणते की अरबाज देखील मला येऊन म्हणत होता अभिजित बरोबर गेल्यापासून कॅप्टन्सी गेली, टास्क हरली, आमच्यासोबत असते तर झालं नसतं। त्यावर निकी म्हणते की हे बघ, त्याच्या अंडर राहून ना मला कॅप्टन्सी मिळवायची आहे ना मला कुठला गेम जिंकायचा आहे, कारण मी माझ्यासाठी समर्थ आहे, मी एकटी उभी राहीन, मी कितीही पडू दे, धडपडू दे, मोडून तुटू दे, तरी सुद्धा मी घरच्यांच्या समोर ताट मानेनं, पाठीचा जो कणा आहे ना तो इतका कणखर आहे की मी ताट मानेनं त्यांच्याशी लढेन, जिंकेन, तर मी या मताची आहे असं निकी इकडे सांगत असते आणि अभिजित देखील त्याला ॲग्री करतो। तर अशा प्रकारे अरबाजच्या समोर निकीचं एक पर्सनली मत असतं की मला अरबाजची गरज नाही आहे कोणताही गेम जिंकण्यासाठी, मी एकटी समर्थ आहे। तर अशा प्रकारे निकी एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे या घरात राहण्यासाठी, हे वेळोवेळी तिनं सिद्ध केलेलं आहे आणि आता अभिजितला देखील ती स्ट्रॉंग कंटेंडर बनवण्याचा प्रयत्न करते। तर निकीचा हा प्रयत्न बघूयात किती सफल होतोय। तोपर्यंत असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।